तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं आपल्या नाथ संप्रदाय सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे गोरक्षनाथांचा जन्म. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. अध्याय 9. अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, प्रयाग, गया आदी करून तीर्थे करीत करीत तो बंगाल्यात गेला. तेथे चंद्रगीर गावात उतरल्यावर भिक्षेस निघाला असता एका ब्राह्मणाचे घर दिसले. ते पाहताच त्यास भस्माची आठवण झाली. तो मनात विचारू लागला की मागे मी भस्म मंत्रून दिले होते ते हेच घर. येथच्या यजमानीनबाईचे नाव सरस्वती. तिला मी 12 वर्षांनी परत येईन म्हणून सांगितले होते. तिचा मुलगा कसा आहे तो पाहावा असा विचार करून तो त्याच घराजवळ गेला व बाहेरून त्याने तिचे नाव घेऊन हाक मारली. हाक ऐकून ती बाहेर आली व गोसावी पाहून भिक्षा आणून घालू लागली. तेव्हा खून पटण्यासाठी त्याने तिला तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव वगैरे विचारले. त्यावरून तिने आपले नाव सरस्वती, नवऱ्याचे दयाल व जात गौड ब्राह्मण वगैरे सर्व सांगितले. तेव्हा त्यास खून पटली. मग मुलगा कुठे आहे म्हणून त्याने तिला विचारले असता मला अजूनपर्यंत पुत्र झालाच नाही असे तिने उत्तर दिले. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू खोटे का बोलतेस? तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती ती काय झाली? असे विचारताच ती घाबरली व आपण ती उकिरड्यावर टाकली. हे वाईट केले म्हणून तिला पूर्व पश्चाताप झाला. आता हा कानफाट्या माझी काय दशा करील कोण जाणे. आता मी करू तरी काय? याने तर मला पक्के ओळखले असे विचार तिच्या मनात येऊ लागल्याने ती भांबावून गेली. तशात मच्छिंद्रनाथ पुत्र दाखविण्यासाठी वारंवार तिला टोचीत होताच. नंतर ती त्याच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाली, योगीराज, माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला. ह्या माझ्या अन्यायाची मला क्षमा करा. त्यावेळी स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे अनर्थास कारण होते अशा अर्थाचे बहुत विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. या बाईच्या नादी लागल्यामुळे त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटले. पुत्रप्राप्तीस्तव सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रण करून दिलेल्या भस्माची धूळदाणी झाल्याने त्यास रुखरुख लागली. ते भस्म फुकट न जाता त्याला देह झालाच पाहिजे असे वाटून व ते भस्म कोठे टाकले त्याचा तपास करावा म्हणजे काय अवस्था झाली आहे ते कळेल असा विचार मनात आणून तो म्हणाला की माते, जसे व्हावयाचे तसे घडून आले. तुझवर जरी मी आता रागवलो तरी माझ्या पदरात काय पडावयाचे आहे. होणारी गोष्ट होऊन गेली. आता इतके कर की जेथे ते भस्म टाकले होतेस ती जागा मला दाखव म्हणजे झाले. मच्छिंद्रनाथाने असे म्हटल्यावर तिची भीती उडाली. मग जेथे भस्म टाकले होते तो मोठा उंच गोवराचा ढीग त्यास दाखवून येथेच भस्म टाकले असे ती म्हणाली. ती जागा पाहिल्यावर त्याने मुलास उद्देशून हाक मारली की हे प्रतापवंता, हरिनारायणा, सूर्यसुता, तू जर गोवरात असलास तर बाहेर निघ. तुझा जन्म येथे झाला व आज 12 वर्षे यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेवले आहे. यास्तव हे गोरखनाथा, तू आता उशीर न लावता बाहेर ये. इतके शब्द ऐकताच उकिरड्यातून शब्द आले की गुरुराया, मी गोरक्षनाथ आत आहे पण गोवराची रास मोठी असल्यामुळे बाहेर निघता येत नाही. यास्तव गोवर एका बाजूस करून मला बाहेर काढावे. नंतर खाच उकरून गोरक्षनाथास बाहेर काढले. तो तेजपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. तेव्हा सरस्वतीस फार पश्चाताप झाला. असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ लागली व ती रडू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने तिला सांगितले की आता रडतेस कशाला? तो मुलगा तुझ्या नशिबातच नव्हता, मग तो तुला कोठून प्राप्त होणार? आता तू येथून जा, कारण माझा कोप प्रत्यक्ष अग्नीप्रमाणे आहे. तो ब्रह्मादिकांना देखील सहन होण्यास कठीण. आता व्यर्थ खेद न करता जा.
नाहीतर शाप मात्र घेशील. ते भाषण ऐकून ती घाबरली व मुकाट्याने मागल्या पायी घरी गेली. पुढे गोरक्षनाथ गुरुच्या पाया पडला. त्यास मच्छिंद्रनाथाने प्रसन्न होऊन उपदेश केला व आपला वरद हस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि त्यास नाथ दीक्षा दिली. नंतर तो त्यास घेऊन तीर्थयात्रेस निघाला. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथास घेऊन तीर्थे करीत हिंडत असता जगन्नाथास जाण्याच्या वाटेवर एक कनकगिरी म्हणून गाव लागले. तेथे येताच तो क्षुधेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथास भिक्षेस पाठवले. तो घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडे पितृतिथ होती म्हणून चांगली चांगली पक्वान्ने केलेली होती. तेथे जाऊन गोरक्षनाथाने अलख शब्द केला. तो ऐकून घरधनिक बाहेर आली. तिने त्याच्या त्या गंभीर भव्य व तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच हा कोणीतरी योगी असावा असा विचार तिच्या मनात आला. त्यावेळेस तिने त्या सर्व पदार्थ वाढलेली घवघवीत पान दिले. अनेक पदार्थ पाहून गोरक्षास समाधान वाटले व तिला आशीर्वाद देऊन तो निघून गेला. पोटापुरती बेगमी झाली असे पाहून तो जास्त न फिरता माघारी गेला व ती भिक्षा त्याने गुरु पुढे ठेवली. षडस पक्वान्नांनी भरलेली पात्र पाहून गुरुस आनंद झाला. मग तो जेवावयास बसला. ते अन्न स्वादिष्ट लागल्यामुळे मच्छिंद्रनाथ प्रीतीने जेवला. त्या योग्याने त्याचे पोट भरले तरी त्याचा त्या पत्रातील वड्यावर हेतू राहून गेला. तेव्हा त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले. त्याने काय इच्छा आहे ती कळवावी अशी विनंती केली. त्यावर तो म्हणाला, वड्यावर माझे मन गेले आहे. तो जर आणखी एक असता तर चांगले झाले असते. गुरुने आपली वासना वड्यावर आहे असे सांगताच मी आता जाऊन वडे घेऊन येतो असे बोलून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेला व गुरुकरिता त्या बाईपाशी आणखी वडे मागू लागला. तेव्हा ती म्हणाली, गुरुचे नाव कशाला घेतोस? तुला पाहिजेत असे का म्हणेनास? हे ऐकून त्याने तिला सांगितले की खरोखर मला नकोत. मी गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठीच वडे मागून नेत आहे. तेव्हा ती म्हणाली, अरे तुला बैरागी समजून मी भक्तिपूर्वक पुष्कळ पदार्थ घालून चांगले घवघवीत पान वाढून दिले होते. तू फिरून आलास असे उत्तम अन्न वारंवार फुकट मिळते काय? हे तिचे शब्द ऐकून गोरक्षनाथ म्हणाला, मी तुला जे मागशील ते देतो, पण गुरूंची इच्छा पूर्ण करण्याकरिता मला वडे दे. हे ऐकून त्याची परीक्षा पाहण्याकरिता तिने त्याचा एक डोळा मागितला. तेव्हा गोरक्षनाथाने लागलीच डोळ्यात बोट घालून आतले बुबुळ काढले व ते तिच्या हवाली करू लागला. तेव्हा डोळ्यातून रक्तांची धार वाहू लागली. ते साहसकृत्य पाहून तिने तोंडात बोट घातले. तिची छाती दडपून गेली. तिला त्याचा फारच कळवळा आला. ती 5-7 वडे घेऊन बाहेर आली व ते त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली, महाराज, मी सहज बोलले. माझ्या अन्यायाची मला क्षमा करा. दुसऱ्याकरिता तुम्ही साधू अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेता वगैरे त्यास म्हटल्यावर गोरक्ष म्हणाला, तू का खंती होतेस? वड्यांच्या मोबदल्यात मी तुला डोळा दिला. तेव्हा ती म्हणाली, मजवर कृपा करून बुबळासह अन्न घेऊन जा व माझे अन्याय पोटात घाला. मग गोरक्षनाथ तिचे समाधान करून बुबुळ व वडे घेऊन निघाला व परत गुरुकडे आला. त्याने डोळ्याचे व्यंग दिसण्यात येऊ नये म्हणून पठ्ठा बांधला होता. पठ्ठा बांधण्याचे कारण गुरुने विचारले, परंतु ते ऐकून त्याला दुःख होऊन तो वडे खाणार नाही व त्याची इच्छा तशीच राहून जाईल म्हणून त्याने पट्टा सहज बांधला म्हणून सांगितले. पण गुरुने डोळा दाखवण्यासाठी हट्ट घेतला. तेव्हा गोरक्षाने झालेला सर्व प्रकार कळविला व अन्यायाची क्षमा करण्याकरिता विनंती केली. मग बुबुळ मागून घेऊन मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यात ते बसवून डोळा पूर्ववत केला व मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरून हात फिरवला. नंतर अभयतांनी भोजन केले. तेथे महिनाभर राहून मच्छिंद्राने त्या सर्व शाबरी विद्या शिकवली आणि अस्त्रविद्येतही निपुण केले. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या.
श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.